काजलचं 5 वर्षापूर्वी लग्न झालं होतं. तिच्या माहेरच्या घरी तिची आई आणि बहीण होती. तिच्या माहेरची परिस्थिती तशी मध्यमच होती. तिचे बाबा ती लहान असतानाच वारले होते. तशी ती दिसायला सुंदर आणि गुणी होती. तिने विचारही केला नव्हता असं सासर तिला मिळालं होतं. तिचा नवरा तिला खूप जीव लावायचा आणि सासू सासरेही तेवढेच प्रेमळ होते. ती सासरची लाडाची सून होती. तिचा नवरा नीरज हा त्यांच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. नीरजची स्वतःची फॅक्टरी होती. काजल आणि नीरजला 4 वर्षांचा मुलगा होता. त्याचे तर खूप लाड पुरवले जायचे. काजल ही सर्वांचं मन धरून चालायची. तिच्या आईलाही मुलीचा सुखी संसार बघून खूप समाधान वाटायचे. काजलच्या सासूबाई तिला अगदी मुलीसारखं वागवायच्या. काजलच्या लग्नाला आता 5 वर्ष झाली होती आणि तिचा मुलगाही बराच समजूतदार झाला होता. नीरजला वाटायचं की आता आपण दुसऱ्या मुलासाठी चान्स घ्यायला हवा. असंच वर्ष उलटून गेलं, पण काजलला बाळ राहत नव्हतं. आता मात्र नीरजने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं ठरवलं. ते दोघंही हॉस्पिटलमध्ये गेले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना काही टेस्ट कराव्या लागतील म्हणून सांगितलं. मग त्या दोघांच्याही डॉक्टरांनी काही चाचण्या केल्या आणि 2 दिवसानंतर त्यांनी रिपोर्ट घेऊन जाण्यास सांगितलं. मग 2 दिवसांनी नीरज रिपोर्ट घेण्यासाठी गेला. त्याने डॉक्टरांची भेट घेतली. तेव्हा डॉक्टर म्हणाले की नीरज, तू कधीच कुठल्या मुलाचा बाप होऊ शकत नाहीस. तुझ्यात कमतरता आहे. हे ऐकून तर नीरजला धक्काच बसला. तो वारंवार डॉक्टरांना विचारू लागला की मूल होणार नाही म्हणजे आता या वर्षभरातच काही प्रॉब्लेम झाला आहे का? कारण याआधी तर नव्हता हा प्रॉब्लेम. त्यावर डॉक्टर म्हणाले की ही कमतरता तुझ्यात आधीपासूनच आहे. तुझ्याकडून तुझ्या बायकोला कधीच मूल होऊ शकत नाही. पण तू काळजी करू नकोस. तू मूल दत्तकही घेऊ शकतोस. डॉक्टरांचे हे बोलणं ऐकून नीरजच्या डोक्यात वेगळाच गोंधळ उडाला होता. तो विचार करू लागला की जर मी कधीच कुठल्या मुलाला जन्म देऊ शकत नाही तर मग माझा जो मुलगा आहे तो कोणाचा आहे? काजलने हे नक्की कोणाचं पाप माझ्या गळ्यात पाडलं आहे? या सर्व विचारातच नीरज घरी आला. काजलने रिपोर्टबद्दल विचारलं. तेव्हा तो अजून रिपोर्ट आले नाहीत असं बोलून तिथून निघून गेला. आता तो काजलसोबत नीट बोलतही नव्हता. असेच 2-3 दिवस निघून गेले. काजलला नीरजच्या वागण्यात बदल दिसू लागला होता. तो तिच्यासोबतही नीट बोलत नव्हता आणि त्याच्या मुलालाही जवळ घेत नव्हता. एक दिवस नीरज ऑफिसला जात होता. तेव्हा त्याला रस्त्यात काजल एका मुलाला भेटताना दिसली. त्यामुळे तो तिच्यावर पारख ठेवून होता आणि तिचं सत्य सर्वांसमोर आणायचं हे त्याने ठरवलं होतं. त्या रात्री 12 वाजता काजलचा फोन वाजला. तिने नीरजकडे पाहिलं. तिला वाटलं नीरज गाढ झोपेत आहे. मग ती तडक उठून रूमच्या बाहेर पडली. त्यावेळी नीरज हा जागाच होता. तोही तिच्या मागे गेला. ती एका मुलासोबत फोनवर बोलत होती असं त्याला कळलं. हे ऐकून तर नीरजचा शक पक्का झाला होता की हिचं बाहेर नक्कीच काहीतरी चालू आहे. दुसऱ्या दिवशी नीरज ऑफिसमधून घरी येताच चिन्मय म्हणजेच त्यांचा मुलगा पप्पा पप्पा म्हणत नीरजजवळ गेला. तेव्हा नीरज सर्वांसमोरच त्याच्यावर ओरडून बोलला की मी तुझा बाप नाही आहे, मला पप्पा म्हणू नकोस. हे ऐकून सर्वच अचंबित झाले. तेव्हा काजल पुढे येऊन म्हणाली, काय झालं नीरज, तू काय बोलतोयस ते तुला कळतंय का? त्यावर नीरज म्हणाला की हो, मला कळतंय मी काय बोलतोय ते. हे माझं मूल नाही आहे. कोणाचं पाप तू माझ्या गळ्यात मारलेस? सांग काजल. हे ऐकून काजल रडू लागली. नीरजचे वडील म्हणाले की हे काय चाललंय नीरज, हे काय बोलतोयस तू? मी बरोबरच बोलतोय. हे बघा रिपोर्ट, यात दडदडीत लिहिलंय की मी बाप होऊ शकत नाही. मग हे मूल माझं कसं असेल? हे हिचं पाप आहे. नीरज ओरडून ओरडून काजलला विचारू लागला की खरं काय आहे ते सर्व सांग. तुझा खेळ आता संपला आहे. सांग तो मुलगा कोण आहे, ज्याला तू रोज भेटतेस, रात्री अपरात्री त्याच्यासोबत फोनवर बोलतेस. मी तुला काय समजलं होतं आणि तू कसली गाणेडी बाई निघालीस? तेव्हा काजल बोलू लागली की नीरज बस कर, अजून किती आरोप लावशील माझ्यावर? तुला खरंच ऐकायचं आहे ना तर ऐक. माझी लहान बहीण कॉलेजला असतानाच प्रेग्नेंट राहिली. तिला एका नालायक मुलाने प्रेमाच्या नावाखाली फसवलं आणि तिच्यासोबत या सर्व गोष्टी केल्या. नंतर त्याने तिचे कॉल उचलायचे बंद केले. तिला 4 महिने होऊन गेले होते. आई खूप टेन्शनमध्ये आली होती. माझी बहीण तर स्वतःचा जीव द्यायला निघाली होती. माझ्या लहान बहिणीचं आयुष्य खराब झालं असतं म्हणून मी ठरवलं की हे मूल मी ठेवेल म्हणून. मी प्रेग्नेंट असण्याचं नाटक केलं होतं आणि जेव्हा मी 7व्या महिन्याला घरी गेले तेव्हा मी माझ्या बहिणीला घेऊन एका आश्रमात गेले होते. म्हणजे तिकडे तिला कोणी बघणार नाही आणि कोणाला काही कळणार नाही. त्यानंतर तिच्या बाळाला मी माझं मूल म्हणून स्वीकारलं. एक कुवारी आई म्हणून तिला कोणीच स्वीकारलं नसतं म्हणून मला तिच्यासाठी हे पाऊल उचलावं लागलं. आणि तो नालायक मुलगा ज्याने माझ्या बहिणीचे असे हाल केले होते तो आता पुन्हा आलाय आणि तो तिला धमकावत होता. तो तिला पैशाची मागणी करत होता आणि ते मूल माझ्याकडे आहे हे समजल्यावर तो मलाही धमकवू लागला. तो माझ्याकडून पैशाची मागणी करू लागला आणि रात्री अपरात्री मला कॉल करून तो त्रास देऊ लागला. तिचं आता लग्न झालं आहे आणि त्या मुलामुळे तिचं आयुष्य पुन्हा बर्बाद झालं असतं म्हणून मी त्याला पैसे देण्यासाठी गेले होते. काजलच्या तोंडून सर्व सत्य ऐकून नीरजचा गैरसमज दूर झाला होता.
त्याच्या बायकोला धमकवणाऱ्या मुलाची त्याने पोलिसात तक्रार केली आणि त्याने चिन्मयलाही मनापासून